सुख आणखी काय असतं? निसर्गाच्या कुशीत लपलेली महाराष्ट्रातील ही सुंदर तलावं. तणाव होईल दूर जेव्हा इथे द्याल भेट. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच काही तलावांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमचं कुटुंब, मित्र किंवा जोडीदाराबरोबर उन्हाळ्यात सुखाची अनुभूती अनुभवू शकता. अनेकदा असं होतं, जेव्हा माणूस करिअर, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सारखा धावत असतो, पण त्याला कधीतरी या ताणतणावाच्या जीवनाचा कंटाळा येतो. एक वेळ अशी येते जेव्हा त्याला हवं असतं सुख, शांतता आणि समाधान. 2 क्षणासाठी का होईना. त्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा तो प्रयत्न करतो, जेणेकरून त्याला सुखाची अनुभूती मिळेल. आज आपण महाराष्ट्रातील अशाच काही तलावांबद्दल सांगत आहोत, जिथे तुम्ही तुमचं कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासोबत उन्हाळ्यात सुखाची अनुभूती अनुभवू शकता. उन्हाळ्यात येथे भेट देण्याचा एकच आनंद. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख राज्य आहे. मुंबईपासून नाशिकपर्यंत आणि नागपूरपासून महाबळेश्वरपर्यंत असे अनेक तलाव आहेत, जिथे उन्हाळ्यात भेट देण्याचा आनंद वेगळाच असतो. हे सुंदर राज्य देशभरात गेटवे ऑफ द हार्ट ऑफ इंडिया म्हणूनही ओळखलं जातं. इथले किल्ले, इमारती, मंदिरे, गुहा आणि अनेक अद्भुत आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे यासारख्या अमर्याद आकर्षणांसाठी महाराष्ट्र जगभरात प्रसिद्ध आहे. या सर्व गोष्टी राज्याला विशेष बनवतात आणि या अद्भुत गोष्टी पाहण्यासाठी दररोज हजारो देशी विदेशी पर्यटक येत असतात. ज्याप्रमाणे येथे असलेल्या गोष्टी महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर घालतात, त्याचप्रमाणे येथे निसर्गाच्या कुशीत लपलेले काही तलाव देखील आहेत. या तलावांचं सौंदर्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. वेण्णा तलाव. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात सुंदर तलावांचा विचार केल्यास वेण्णा तलावाचं नाव निश्चितपणे प्रथम समाविष्ट केलं जातं. हा सुंदर तलाव महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते की महाबळेश्वरला महाराष्ट्रातील हिल स्टेशनचा राजा देखील म्हटलं जातं. वेण्णा तलाव हे सुमारे 28 एकरांवर पसरलेलं सुंदर आणि मनमोहक तलाव आहे. या तलावाबद्दल असं म्हटलं जातं की सुरुवातीला शहराच्या आसपासच्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी हे तलाव बांधण्यात आलं होतं. परंतु हळूहळू ते लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आणि नंतर एक पर्यटन स्थळ बनलं. या तलावाच्या सभोवतालची हिरवळ उन्हाळ्यातही थंड होण्याचं काम करते. पवई तलाव. पवई तलाव हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय तलावांपैकी एक आहे. हे तलाव मायानगरी म्हणजे मुंबईत वसलेला आहे. हा तलाव इतका लोकप्रिय आहे की हिवाळा आणि पावसाळ्याव्यतिरिक्त उन्हाळ्यातील हजारो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. पवई तलाव कृत्रिम तलाव आहे. मिठी नदीवर 1991 मध्ये बांधलेल्या 2 धरणांमुळे हा तलाव तयार झाल्याचं म्हटलं जातं. याला मुंबईतील सर्वात मोठा तलाव असंही म्हणतात. पवई तलावाच्या सभोवताली गवताळ प्रदेश आणि हिरवळ त्याच्या सौंदर्यात भर घालते. पावसाळ्यात या तलावाचं सौंदर्य शिखरावर असतं. अंबाझरी तलाव. नागपूर हे संत्र्यांसाठी जगभर प्रसिद्ध असलं तरी अंबाझरी तलावाने या शहराच्या सौंदर्यात भर घातलेली आहे. नागपूरच्या दक्षिण-पश्चिम सीमेजवळ हे वसलेलं आहे. येथे दररोज हजारो पर्यटक येत असतात. नागपूरमध्ये 11 तलाव आहेत. त्यापैकी हे एक आहे अंबाझरी तलाव. 11 तलावापैकी सर्वात मोठा तलाव मानला जातो. नागपूरची नाग नदी याच तलावातून उगम पावते असं म्हटलं जातं. या तलावाभोवती शांत वातावरण आणि हिरवळ पर्यटकांना खूप आकर्षित करते. लोणार सरोवर. लोणार सरोवराची माहिती क्वचितच एखाद्या प्रवाशाला असेल. तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतोय. लोणार सरोवर हे जगप्रसिद्ध सरोवर आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेला हा तलाव 5000 वर्षांहून जुना मानला जातो. या सरोवराविषयी असं म्हटलं जातं की हे एका उल्कापिंडाच्या पृथ्वीशी टक्कर झाल्यामुळे तयार झालेलं आहे. लोणार सरोवराबाबत अनेकदा असं म्हटलं जातं की देशातील एकमेव असं सरोवर आहे जे सतत आपला रंग बदलत असतं. कधी गुलाबी, कधी निळा. तलावाच्या आजूबाजूला असलेले पर्वत आणि गवताळ प्रदेश त्याच्या सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे येथे पर्यटक सतत येत असतात. मंडळी, सरोवरांची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.